नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 1 ऑगस्ट 2026च्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या आलेल्या चालू घडामोडीबद्दल आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. तर यामध्ये आपण दैनंदिन न्यूजपेपरमध्ये आलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्यामध्ये काही योजना असतात, जसे सरकारचे अर्थव्यवस्थेची माहिती असते, त्याचबरोबर विविध प्रकल्प यांची पण माहिती असते, निधन वार्ता असतात, व्यक्तिविशेष असते. तर ही सर्व माहिती आपल्याला दैनंदिन मिळत असते. करंट अफेअर्समध्ये काय वाचायचं हा प्रश्न अचानक एक्झाम आल्यावर येतो. त्यामुळे एक वर्षभराचं एक सोबत वाचण्यापेक्षा दैनंदिन हे जर व्हिडिओ सिरीज जर तुम्ही दररोज बघत असाल तर तुम्हाला करंट अफेअर्स अगदी अवघड जाणार नाही. कारण यामध्ये करंट अफेअर्ससोबतच योजनांची वगैरे, तसेच राज्यघटनेची, इतिहासाची, दुसऱ्या GS विषयांची सुद्धा यामध्ये तुम्हाला माहिती कुठे ना कुठेतरी मिळत असते. अभ्यासाची रिव्हिजन यामध्ये होतच असते. आणि लोकसत्ता पेपर जर दररोज वाचायचं म्हटलं तर 1 तासाच्यापेक्षा जास्तच वेळ यामध्ये नोट्स काढून वाचण्यासाठी जातो. त्यामुळे आपण हे जर व्हिडिओ लेक्चर सिरीज करत असाल तर याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. आपण 1 ऑगस्टपासून आता ही जी पूर्ण माहिती आहे ती माहिती घेतल्यानंतर यावर आधारित काही प्रश्नांची सिरीजसुद्धा घेणार आहोत, जे की दररोजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला वाचलेल्या माहितीवर आधारित प्रश्न सोडवल्यानंतर ही माहिती कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे लक्षातसुद्धा राहील. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. पहिली योजना आहे समुद्रमंथन योजना. ही भारताच्या समुद्रातील सागरी प्रदेशामध्ये तेल, नैसर्गिक वायू, खनिजं इत्यादी शोधण्यासाठीची ही मोहीम आहे. केंद्र सरकारची योजना आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2030-31पर्यंत 45,045 कोटी रुपयांच्या खर्चाची यामध्ये तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. या योजनेचं महत्त्व म्हणजे या योजनेमुळे भारताच्या सागरी संसाधनांचा व्यापक शोध घेऊन देशाची ऊर्जाही बळकट करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. तर योजना काय आहे? समुद्रमंथन योजना. पुढे PM किसान योजना, जी 2019मध्ये सुरू करण्यात आली होती, त्याला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जी PM किसान योजना, प्रधानमंत्री किसान योजना जी आहे ती पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2030 ते 31पर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे. याचा प्रारंभ जो आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असं या योजनेचं नाव असून याची सुरुवात फेब्रुवारी 2019मध्ये करण्यात आलेली होती. आणि या योजनेअंतर्गत पात्र जे जमीनधारक शेतकरी आहेत त्यांना दरवर्षी 6,000चं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आणि हे 6,000 पूर्ण वर्षामध्ये 3 हप्त्यांमध्ये वितरित केले जातात. सध्या या योजनेच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 4.5 लाख कोटी रुपयांचं वितरणसुद्धा पूर्ण झालेलं आहे. पुढे आहे वित्तीय तूट, याबद्दल थोडीशी माहिती आहे. तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे त्यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूटबद्दल काय आकडेवारी सांगितली गेली होती. तर देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 4.3% जी वित्तीय तूट आहे ते आणण्याचं सरकारने उद्दिष्ट ठेवलेलं होतं. तर यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट ही 16.96 लाख कोटी रुपयांच्या मर्यादेत ठेवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि राजकोषीय शिस्त पाळण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्तीय तूट कमी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पुढे आहे निर्गुंतवणुकीसाठी लक्ष. तर केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आर्थिक वर्ष 2026-27साठी निर्गुंतवणुकीचं लक्ष हे 80,000 कोटी रुपयांचं ठेवलेलं आहे. अर्थसंकल्पात हे उद्दिष्ट ठेवलेले असल्यामुळं यांची वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी बातमीमधून उल्लेख होत असतो. त्याची आपल्याला रिव्हिजन होऊन जाते, म्हणून पाठांतराची तर गरज पडत नाही, आपोआप त्या गोष्टी लक्षात राहून जातात. तर हे लक्ष मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिकचं आहे. आणि या लक्षांतर्गत भारत सरकारने विद्यमान कॅलेंडर वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष हे आपण 1 एप्रिल ते 31 मार्च असं पकडत असतो. आणि कॅलेंडर वर्ष जे आपलं जानेवारी ते डिसेंबर, 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंतच असतं. तर आत्तापर्यंत कॅलेंडर वर्षामध्ये एकूण कोल इंडिया, सेंट्रल बँक आणि NHPC यांसारख्या सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यामधील हिस्सा जो आहे तो सरकारने विक्री केलेला आहे. आणि एकूण 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या पूर्ण आर्थिक वर्षासाठी किती निर्गुंतवणूक करायची आहे तर 80,000 कोटी. निर्गुंतवणूक करणं म्हणजे
सरकारच्या ज्या मालकीच्या कंपन्या आहेत त्यामधून हिस्सा विक्री करणं. पुढे आहे निक्षारीकरणाचे पाणी. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे गोडे पाणी मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती आता मुंबई महानगरपालिकेने करण्याचं ठरवलेलं आहे. हा प्रकल्प राबवणार आहे मुंबई महानगरपालिका आणि यामध्ये समुद्रातील क्षारांचं प्रमाण कमी करून ते पाणी पिण्यायोग्य शुद्ध बनवण्याचं तंत्र वापरलं जाणार आहे. अशी प्रक्रिया ही सध्या फक्त दुबईमध्ये केली जाते. तिथे मोठ्या प्रमाणावर निक्षारीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. तर तशाच प्रकारचं मुंबई महानगरपालिकेला सुद्धा प्रकल्प राबवायचा आहे. पुढे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ज्याची आपण दैनंदिन अपडेट्स घेत असतो. त्यामध्ये आता सुवर्णपदक जिंकलेलं आहे ज्युडो या खेळ प्रकारामध्ये. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता डे, ज्या की त्रिपुराच्या आहेत, त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. त्याचबरोबर पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात सुद्धा हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ज्युडो प्रकारात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळालेलं आहे. त्यामुळे ही नावे लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहेत. अस्मिता डे ही जी आहे हिने कॅनडाच्या हेर्दा क्वाचका हिचा पराभव केला आणि 23 वर्षीय हर्ष सिंग यांनी ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काच यांचा पराभव केलेला आहे. यामिनी मौर्या ही पण भारताची खेळाडू आहे. तिला रौप्य पदक मिळालं आहे 57 किलो वजनी गटामध्ये. अस्मिता डे या त्रिपुराच्या आहेत. वयवर्ष 23 आहे. वेटलिफ्टिंगचा जो खेळ प्रकार आहे तो आता संपलेला असून भारताला वेटलिफ्टिंगमध्ये एकूण 8 पदकं मिळालेली आहेत. आत्तापर्यंत 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य. आता वेटलिफ्टिंगचं संपलेलं असल्यामुळे वेटलिफ्टिंगबद्दल पूर्ण लक्षात ठेवूया आपण की भारताला एकूण आता पदकं किती मिळालेली आहेत वेटलिफ्टिंगमध्ये 8, ज्यामध्ये 1 सुवर्ण आहे, 6 रौप्य आणि 1 कांस्य पदक आहे. पुढे काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक आहेत. द झरदारी प्रेसिडेन्सी, हाऊ इट मस्ट बी टोल्ड, याचे लेखक आहेत फरातुल्ला बाबर. दुसरं पुस्तक आहे मेड इन इंडिया, द स्टोरी ऑफ देशबंधू गुप्ता, ल्युपिन अँड इंडियन फार्मा, याचे लेखक आहेत मनीष सबरवाल आणि संदीप खन्ना. पुढे आहे माजी लष्कर प्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांचं निधन झालेलं आहे. ही निधन वार्ता महत्त्वपूर्ण आहे. त्यांचं वयवर्ष 96व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते भारताचे 14वे लष्कर प्रमुख होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांचा कार्यकाळ 30 जून 1988 ते 30 जून 1990 या दरम्यान ते लष्कर प्रमुख होते. स्वतंत्र भारताचे ते पहिले प्रेसिडेंट कमिशन ऑफिसर होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 4 जून 1950 रोजी 16व्या लाईट घोडदळात रुजू होऊन त्यांनी लष्कर प्रमुख पदापर्यंत पोहोचणारे ते पहिले अधिकारी ठरलेले होते. भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांचे ते धाकटे बंधू होते. नैनितालचे शेरवूड कॉलेज आणि डेहराडून येथील प्रिन्स ऑफ वेल्स यामध्ये राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 1965 जे भारत पाक युद्ध होतं त्यामध्ये लाहोर सेक्टरमध्ये मेजर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1977 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि 1984 त्यांना परम विशिष्ट सेवा पदकने सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं होतं. पुढे आहे समीर ॲप. हे जे ॲप आहे हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विकसित केलेलं आहे. हे देशभरातील प्रमुख शहरांमधील राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक याची माहिती दर तासाला देत असतं. यामध्ये नागरिकांमध्ये वायू प्रदूषणाविषयी व्यापक जागरूकता निर्माण करणं आणि सार्वजनिक सहभागातून प्रदूषण कमी करणं हा या मुख्य ॲपचा उद्देश आहे, समीर ॲप. पुढे आहे इतर काही महत्त्वाचे दिनविशेष किंवा मुद्दे आहेत, ज्यामध्ये भारतीय हॉकी संघाची जी जर्सी आहे ती आता सुरुवातीला निळ्या रंगाची होती आत्तापर्यंत, आता त्याचा रंग भगवा करण्यात आलेला आहे. तर कोणाची? भारतीय हॉकी संघाची. पूर्वी कोणती होती? निळ्या रंगाची, आता भगव्या रंगाची. 2047च्या विकसित भारत ध्येयामध्ये खेळ प्रकारामध्ये ध्येय असं आहे की 2047पर्यंत भारताला क्रीडा जगतामध्ये जागतिक महासत्ता बनण्याचं उद्दिष्ट भारताने ठेवलेलं आहे. 1 ऑगस्ट जे आहे त्याचे दिनविशेष म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते, त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते 1 ऑगस्ट.
1920ला टिळकांचं निधन झालेलं होतं आणि त्याच दिवशी महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीची घोषणासुद्धा केलेली होती. त्याचबरोबर जागतिक स्तनपान सप्ताहसुद्धा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जगभर पाळला जातो. 1 ऑगस्टच्या लोकसत्तामधील महत्त्वाचे पॉईंट्स आता आपण बघितलेले आहेत. त्यावर आधारित काही प्रश्न घेऊया, म्हणजे ही माहिती आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात सुद्धा राहील. यामध्ये पहिला प्रश्न आहे, समुद्र मंथन या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? समुद्रातील प्रदूषित पाणी स्वच्छ करणे, सागरी प्रदेशात तेल, नैसर्गिक वायू आणि खनिजांचा शोध घेणे, कोळी बांधवांना आधुनिक बोटी वाटप करणे, आणि डी आहे किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करणे. तर याचं योग्य उत्तर आहे सागरी प्रदेशामध्ये तेल आणि खनिज वायू यांचा शोध घेणे. पुढचा प्रश्न आहे, समुद्र मंथन योजनेसाठी आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत किती निधीची तरतूद करण्यात आलेली आहे? 35,000 कोटी, 40,500, 45,045 आणि 50,000. तर ह्या योजनेसाठी 45,045 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे समुद्र मंथन योजनेसाठी. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने घोषणा केल्यानुसार PM किसान योजनेला किती वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 7 वर्ष? तर याचं उत्तर आहे 5 वर्ष, म्हणजेच 2030-31 पर्यंत. पुढे आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेची सुरुवात कधी झाली होती? जानेवारी 2017, फेब्रुवारी 2019, ऑगस्ट 2020 आणि डिसेंबर 2021. तर याचं उत्तर आहे फेब्रुवारी 2019ला या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. पुढे प्रश्न क्रमांक 5, चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजेच GDPच्या किती टक्के ठेवण्याचं उद्दिष्ट आहे? ऑप्शन ए 3.5, ऑप्शन बी 4.1, ऑप्शन सी 4.3 आणि ऑप्शन डी 5.0. याचं उत्तर आहे 4.3, म्हणजेच एकूण GDPच्या 16.96 कोटी रुपयांची ही तरतूद असणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27साठी निर्गुंतवणूक आणि मालमत्ता मुद्रीकरणातून किती रक्कम उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे? तर 2026-27मध्ये आपण 80,000 कोटी रुपयांचं लक्ष निर्गुंतवणुकीमधून ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, मुंबई महानगरपालिकेचा निक्षारीकरण प्रकल्प कशाशी संबंधित आहे? सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवणे, नद्यांचे प्रदूषण रोखणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे. तर हे आहे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे गोडे पाणी मिळवणे. असंही विचारलं जाऊ शकतं की निक्षारीकरण हा प्रकल्प कोणती महानगरपालिका राबवत आहे? तर मुंबई महानगरपालिका. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडो महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावणारी अस्मिता डे ही कोणत्या राज्याची आहे? तर याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्याची खेळाडू आहे ती. पुढे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्युडो प्रकारात पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणारा व्यक्ती कोण? तर त्याचं उत्तर आहे हर्ष सिंग. पुढे प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडो क्रीडा प्रकारामध्ये भारताने कोणता ऐतिहासिक टप्पा गाठला आहे? तर भारताला प्रथमच कांस्य पदक, भारताला सर्वाधिक पदकं मिळाली आहेत, भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळालं आहे की भारत गुणतालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे? तर भारताला प्रथमच सुवर्णपदक ज्युडो प्रकारात मिळालेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये 57 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवणारी खेळाडू कोण? तर अस्मिता डे हिला तर सुवर्ण मिळालेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी आहे यामिनी मौर्य हिला रौप्य पदक मिळालेलं आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12, द झरदारी प्रेसिडेन्सी हाऊ इट मस्ट बी टोल्ड पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत फराहतुल्ला बाबर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, मेड इन इंडिया द स्टोरी ऑफ देशबंधू गुप्ता, ल्युपिन अँड इंडियन फार्मा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? फराहतुल्ला बाबर, मनीष सबरवाल आणि संदीप खन्ना, चेतन भगत आणि अमीश त्रिपाठी, डॉक्टर रघुराम राजन. तर याचं उत्तर आहे मनीष सबरवाल आणि संदीप खन्ना.
भारताचे 14वे लष्कर प्रमुख राहिलेल्या स्वर्गीय जनरल विश्वनाथ शर्मा यांच्याबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रेसिडेंट कमिशनर ऑफिसर होते. ते भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी 1965च्या भारत-पाक युद्धात लाहोर सेक्टरमध्ये कामगिरी बजावली आणि ते भारताचे पहिले सरसेनापती होते. तर सर्वच पर्याय बरोबर आहेत, फक्त डी चुकीचं आहे. ते काही भारताचे पहिले सरसेनापती नव्हते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. जनरल विश्वनाथ शर्मा यांना 1984मध्ये कोणत्या सैनिकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? परमवीर चक्र, अतिविशिष्ट सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक की शौर्यचक्र? उत्तर आहे 84ला त्यांना परमविशिष्ट सेवा पदक आणि 77ला त्यांना अतिविशिष्ट पदक मिळालेलं होतं. पुढे 16वा प्रश्न आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत तासाभराचे अपडेट्स देणारे समरी ॲप कोणी विकसित केले आहे? याचं उत्तर आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे. भारताची हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलून कोणता करण्यात आलेला आहे? उत्तर आहे भगवा रंग करण्यात आलेला आहे. पूर्वीचा रंग निळा होता. भारताला क्रीडा जागतिक महासत्ता बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते किती वर्षापर्यंत ठेवलेलं आहे? 2030, 2035, 2040 आणि 2047. तर भारताचं जे विजन 2047 आहे त्यामध्ये हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. महात्मा गांधीजींनी 1 ऑगस्ट 1920ला कोणत्या ऐतिहासिक चळवळीची घोषणा केली होती? तर असहकार चळवळ. प्रश्न क्रमांक 20 आहे. जागतिक स्तनपान सप्ताह कधी पाळला जातो? 15 ते 21 जुलै, 1 ते 7 ऑगस्ट, 1 ते 7 सप्टेंबर, 8 ते 14 ऑक्टोबर. तर याचं उत्तर आहे 1 ते 7 ऑगस्ट. तर हे होतं आपल्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील 1 ऑगस्टच्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्याची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यासोबतच त्यावरच्या आधारित प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही माहिती कशी वाटली. धन्यवाद.